मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी तुमच्या मनातला एक मोठा प्रश्न कायमचा संपवेल. तो प्रश्न म्हणजे जगात चांगलं करणाऱ्यांना दुःख का मिळतं आणि वाईट करणाऱ्यांचं भलं का होतं? तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी एक महत्त्वाची शिकवण यात दडलेली आहे. चला तर मग सुरू करूयात. एका गावात दोन मित्र राहत होते. एकाचं घर श्रीमंत होतं, तर दुसरा अगदी गरीब. लहानपणी दोघं एकत्र खेळायचे, एकत्र शाळेत जायचे. पण जसे मोठे झाले तसे त्यांचे रस्ते बदलत गेले. श्रीमंत घरचा मुलगा हळूहळू चुकीच्या मार्गाने जायला लागला. दारू पिणं, जुगार खेळणं, चोरी करणं, व्यभिचार करणं, आयुष्य त्याने रंगेलपणात घालवणं सुरू केलं. तर गरीब घरचा मुलगा धार्मिक मार्गाने गेला. रोज गंगा स्नान, नामजप, संतांची सेवा, शास्त्रांचा अभ्यास त्याने आपलं जीवन साध्या आणि आध्यात्मिक मार्गाने जगायचं ठरवलं. दोन विरुद्ध वाटांवर चालणाऱ्या या दोघांची मैत्री कालांतराने संपुष्टात आली. काही वर्ष उलटली. एके दिवशी तो गरीब घरातला मुलगा गंगा स्नान करून अनवाणी घरी परत जात असताना अचानक त्याच्या पायात खजुराचा मोठा काटा घुसला. खजुराचा काटा आकाराने मोठा असतो. तो वेदनेने खाली बसला. राम राम करत वेदनेने विव्हळायला लागला. तेवढ्यात त्याला दिसलं, त्याचा जुना मित्र समोरून येत होता. नेहमीप्रमाणे महागडे कपडे, बूट, अगदी राजपुत्रासारखा चालत येत होता. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. आपल्या गरीब मित्राला असहाय्य अवस्थेत बघून तो श्रीमंत मित्र म्हणाला, बंद कर रे हे सगळं. जगात देवबीव काही नसतो. बघ मी कसा मस्त जगतोय, पाहिजे ती सुखा भोगतोय, पाहिजे ते करतोय. काल माहितीये, जमीन खोदताना त्यात सोन्याची थैली आम्हाला सापडली. असं म्हणून तो जोरजोरात हसायला लागला. म्हणाला, बघ तुला काटा लागला आणि मला सोनं मिळालं. आहे का देव जगात, सांग आता? त्या गरीब मुलाच्या मनात आता खरंच संशय यायला लागला. इतके वर्ष गंगा स्नान केलं, नाम घेतलं, संतांची सेवा केली, साध्या मार्गाने जगलो, तरी आपल्या पायात काटा. आणि हा असं जगतो तरी त्याला अजून सोनं मिळतं. हा कसला न्याय? जेव्हा चांगल्या माणसाचं मन असं संदिग्ध झालेलं असतं, तेव्हा ईश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने त्याच्या समोर येतोच. मुलगा वेदनेत आणि विचारात गढलेला असताना एक संत तिथे आले. त्यांनी त्याचा काटा अलगदपणे काढला. त्यांचा स्पर्श इतका दिव्य होता की त्या स्पर्शाने त्याची वेदना जणू गायबच झाली. संतांनी विचारलं, बाळा कसला इतका विचार करतोय? मनात काही संशय आहे का? तो म्हणाला, महाराज, हा माझा मित्र दारू पितो, व्यभिचार करतो, सगळी पापं करतो, तरी देव त्याला अजून वैभव देतो आणि सद्मार्गाने चालूनही मला ही शिक्षा. हाच का माझ्या भजनाचा परिणाम? संत शांतपणे म्हणाले, बाळा, ईश्वराची लीला अगम्य असते. तू फक्त आजचं बघतो आहेस. मला एक एक करून तुला सगळं सांगू दे. खरं तर मागच्या जन्मात तूही खूप पापं केले होतेस, पण या जन्मी तू चांगल्या मार्गाला लागलास. देवाचं नाव घेतलं, संतांची सेवा केली, म्हणून मागच्या जन्मातल्या पापांचं फळ, ज्याने तुला चक्क तुझा पाय गमवावा लागणार होता, ते तुझ्या या पुण्याने या खजुराच्या काट्यावर निभावलं. आता तुझी पाटी स्वच्छ झाली आहे. पुढे तुझ्यासाठी सुखाचेच दिवस येणार आहेत, इहलोकातही आणि परलोकातही. आणि या तुझ्या मित्राने मागच्या जन्मी खूप पुण्य केलं होतं.
त्याचं फळ म्हणून त्याला आजचं हे वैभव मिळालेलं आहे. पण या जन्मी तो पाप करतो आहे, त्यामुळे ते पुण्याचं फळ लवकरच संपेल. जेव्हा ती सोन्याची थैली संपेल तेव्हा त्याच्या पुण्याचाही शेवट होईल आणि मग या जन्मात केलेल्या पापांचं फळ त्याला नरकात भोगावं लागेल. हे ऐकून त्या मुलाचं मन एकदम शांत झालं. त्याला अगदी हलकं वाटलं. त्याला वाटलं, अरे, एवढी मोठी शिक्षा एका काट्याने संपली. आता माझे नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने आभाळाकडे बघत हात जोडले, ईश्वराकडे क्षमा याचना केली आणि नव्या उमेदीने तो आपल्या वाटेने चालायला लागला. मित्रांनो, जेव्हा चांगलं करूनही जीवनात दुःख येतं तेव्हा घाबरू नका. ती आपलीच पापं असतात, जी आता आपल्या जीवनातून निघून जाणार असतात. आणि जेव्हा वाईट करणाऱ्यांचं भलं होताना दिसतं तेव्हा समजून जा, ते मागच्या जन्मातलं पुण्य भोगत आहेत. ते संपलं की त्यांना त्यांच्या आताच्या कर्माचं फळ नक्की मिळणार आहे. चांगलं कर्म कधीच वाया जात नाही. फळ मिळायला वेळ लागतो, पण मिळतं हे नक्की. हे नेहमी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.